मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक अशी स्ट्रॅटर्जी घेऊन आलोय, तिच्यामध्ये मी काही इंडिकेटरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि त्याची ॲक्युरेसी अमेझिंग आहे. चला तर मग अशा युनिक स्ट्रॅटर्जीला लगेच सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत करतो. स्ट्रॅटर्जी म्हटलं की एक असा फॉर्म्युला आपल्याला इथे पाहायला मिळतो की त्यावर आपण इझिली ट्रेड करू शकतो, म्हणून आपण स्ट्रॅटर्जीला प्रेफरन्स देत असतो. प्राइस ऍक्शन मध्ये कन्फ्युजन असेल तर स्ट्रॅटर्जी कधी तुम्ही यूज केली तर तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस त्याचबरोबर तुम्हाला तुमचं टार्गेट सुद्धा आयडेंटिफाय होत असतं. मग अशा स्ट्रॅटर्जीसाठी पहिले आपल्याला कोणते इंडिकेटर लागणार आहे ते मी तुम्हाला सांगतो, त्याला कसं प्लेस करायचं आणि त्यानंतर आपण स्ट्रॅटर्जीकडे सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला इंडिकेटरवर क्लिक करायचं मित्रांनो आणि RSI क्लिक करायचे. पण RSI आपल्याला रेग्युलर लावायचं नाही, आपल्याला स्टॉकॅस्टिक RSI लावायचं मित्रांनो. ते काहीसं या प्रकारे येतं. आपण याला इन डिटेल पुढे पाहणारच आहे की कशा प्रकारे आपण यूज करायचंय. सेकंड इंडिकेटर आपल्याला इथे मित्रांनो लावायचंय ते आहे पिव्हिट पॉइंट स्टँडर्ड, बाकी कोणतंच लावायचं. आणि त्यानंतर आपल्याला शेवटचं इंडिकेटर लावायचंय ते आहे VWAP. आता आपण इथे 3 इंडिकेटर लावलेले आहे मित्रांनो. आता 3 इंडिकेटर लावल्यानंतर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन झालं असेल की आता 3 इंडिकेटरचं कॉम्बिनेशन का केलेलं आहे. सर्वात प्रथम समजून घ्या की तुम्ही पर्टिक्युलर एका इंडिकेटरवर कधी ट्रेड करणार तर यामध्ये ट्रॅप होण्याची शक्यता आहे. तर आपण यांना 3 प्रकारचे इंडिकेटर मिक्स केलेले, तिन्ही आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगताय मित्रांनो. तिन्हींचं कन्फर्मेशन झाल्यावर आपल्याला यामध्ये ट्रेड करायचं आहे, जेणेकरून आपली ॲक्युरेसी वाढून जाईल. अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्हाला युट्यूबला भरपूर अशी स्ट्रॅटर्जी पाहायला मिळेल की तुम्हाला त्यामध्ये स्ट्रॅटर्जीमध्ये दाखवलं जाईल की अमुक दिवसाला पहा या स्टॉकने ही स्ट्रॅटर्जीने वर्क केलं, लगेच स्टॉक चेंज करून दिला, दुसऱ्या स्टॉकमध्ये पण सेम स्ट्रॅटर्जी काम करते, असं वेगवेगळे स्टॉक दाखवतात. कारण ऑलरेडी माहिती आहे की ती स्ट्रॅटर्जी त्या दिवशी त्या स्टॉकला परफॉर्मन्स केलेली आहे. खरी स्ट्रॅटर्जी कधी तुम्हाला चेक करायची आहे तर तुम्हाला एका स्टॉकला ती कमीत कमी 15 दिवस तुम्हाला बॅक टेस्ट करायची. त्यामध्ये किती स्टॉप लॉस हिट होत आहे, कितीदा टार्गेट अचीव्ह होतं, याचं तुम्ही एक ग्राफ तयार करायचा आणि रिस्क टू रिवॉर्ड कधी स्ट्रॅटर्जीमध्ये 10 पैकी 8दा तुमचे टार्गेट हिट होत आहे तर ती स्ट्रॅटर्जी छान आहे मित्रांनो. या प्रकारे तुम्ही स्ट्रॅटर्जीला अनालिसिस करू शकता. काही जण वेगवेगळ्या स्टॉकमध्ये ती स्ट्रॅटर्जी दाखवतात, ते असे स्टॉक सिलेक्शन करतात की त्या दिवशी ती स्टॉकमध्ये ती परफॉर्मन्स केलेली आहे. तर हे तुमच्यासाठी पण एक लर्निंग पॉईंट आहे की कोणतीही स्ट्रॅटर्जी तुम्हाला पाहिजे तर तिला तुम्ही एका स्टॉकमध्ये बॅक टेस्ट केलं पाहिजे. मी पण तसं केलं, तुम्हाला आवडेलही, तुम्ही लाईकही करणार, कमेंटही करणार, अप्रिशिएशनही देणार. पण मला तसं करायचं नाही, मी तुम्हाला एकच स्टॉक हा मागे बॅक टेस्ट करून दाखवणार आहे मित्र. इथे आपण मारुती सुझुकीचा स्टॉक लावलेला आहे मित्रांनो आणि इंट्राडे मध्ये आपण ही स्ट्रॅटर्जी यूज करतोय, म्हणून आपली टाइम फ्रेम इथे 5 मिनिटाची आहे. आता स्टॉक सिलेक्शन करणं ही सुद्धा एक स्किल आहे. स्टॉक असे सिलेक्ट करायचे मित्रांनो त्याच्यामध्ये लिक्विडिटी असते, मोमेंटम असते. लिक्विडिटी म्हणजे काय, तिथे जास्ती लोक ट्रेड करत असतात. तुम्ही कधी एखादा असा स्टॉक निवडला की त्याच्यामध्ये मोमेंटमच नाहीये तर कोणतीही स्ट्रॅटर्जी तिथे काम करणार नाही. म्हणून एफिनो मधले तुम्ही स्टॉक आयडेंटिफाय करायला हवे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला कधी अजून फिल्टर हवंय मित्रांनो तर तुम्ही निफ्टी 50 मधले 50 स्टॉकवर लक्ष ठेवू शकतात. त्यानंतर निफ्टी 50 100 वर लक्ष ठेवू शकतात. याच्या बाहेर सध्या तरी जाऊ नका. तुम्हाला एक्सपिरियन्स वाढल्यानंतर याच्या बाहेर तुम्ही जाऊ शकता, कारण ते मोमेंटम स्टॉक असतात. तर मोमेंटम असली तरच आपल्याला ट्रेड मिळणार आहे. पॅनिक स्टॉक घेतले ते अजगरासारखे पडून राहतील, दिवस भर हलत नाही, तर अशा स्टॉकमध्ये कोणतीही स्ट्रॅटर्जी इथे वर्क करत नाही. तर स्टॉक सिलेक्शन सुद्धा हे महत्वाचं आहे आणि त्याचा क्रायटेरिया सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता कॉम्बिनेशन काय केलं ते सांगितलेलं आहे मी तुम्हाला. स्ट्रॅटर्जीला कसं आपण रिटेस्ट करायचं तेही सांगितलेलं आहे. आता सर्वात प्रथम पिव्हिट पॉइंट, VWAP आणि RSI याच्यावर इन डिटेल आपल्याकडे सेपरेट व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्ही जाऊन ते पाहू शकतात की त्यामुळे तिथे तुमची क्लॅरिटी होईल की नेमके हे कशा प्रकारे काम करताय, याचा मागचं लॉजिक काय. आता मी याच्यामध्ये जात बसणार आणि व्हिडिओ खूप मोठा होतो, त्याची लिंक मी एंड स्क्रीनला किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. तुम्ही ते जाऊन तिन्ही व्हिडिओ पाहू शकतात, जेणेकरून हे इंडिकेटर कशा प्रकारे काम करतात हे तुम्हाला इथे समजेल. आता पिव्हिट पॉइंटला सर्वात पहिले आपल्याला क्लिक करायचंय, सेटिंग मध्ये जायचंय. सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला फिबोनाची सिलेक्ट करायचं आहे आणि जिथे आपल्याला ऑटो दिलेलं आहे मित्रांनो इथे आपण डेली केल्यानंतर पण याला ओके करायचंय. आपल्याला फिबोनाची मध्ये डेली एवढी सेटिंग करायची. स्टॉकॅस्टिक मध्ये कोणती आपल्याला सेटिंग करायची नाही. VWAP मध्ये आपण जाऊन इथे क्लोज सिलेक्ट करून स्टाईल मध्ये जाऊन आपल्याला इथे फक्त ब्लॅक कलर सिलेक्ट करून घेऊ, जेणेकरून आपल्याला हे क्लिअर दिसेल. बस एवढ्याच मी इथे सेटिंग केलेले आहे. आपण 3 इंडिकेटर लावलेले आहे. आता सर्वात प्रथम मित्रांनो पिव्हिट पॉइंटला आपण समजून घेऊ. कधी तुम्ही इथे पाहिलं तर तुम्हाला इथे काहीतरी गोल्डन रेषा ऍड झालेला दिसतात. आता गोल्डन रेषा काय, एक प्रकारची लेवल आहे. S1 S2 हे काय सपोर्ट सारखे काम करतील. R1
R1 R2 काय आहे हे रेजिस्टन्स सारखे काम करतील. ऍक्च्युली सपोर्ट आणि रेजिस्टन्स पेक्षा यांना कधी एक लेवल म्हणून पाहिलं की इथे काही ना काही प्राइस ऍक्शन बनू शकते. तर ह्या इंट्राडे साठी त्या दिवसाच्या मेन लेवल आहे मित्रांनो. यांना या प्रकारे कधी पाहिलं तर अजून आपली अॅक्युरेसी इथे वाढू शकते. आता स्टॉकॅस्टिक RSI तर हिच्यामध्ये 2 लाईन दिसतात. तर कन्फ्युज व्हायचं आणि आपल्याला एकाच लाईनवर लक्ष ठेवायचं, ती आहे ब्ल्यू लाईन. आता ब्ल्यू लाईन जेव्हा रेड लाईनला खालून वर कट करते, म्हणजे सपोज ही इथे रेड लाईन आणि हिला वरच्या साईडला कट करते ब्ल्यू लाईन, तर इथे आपल्याला एक बाईंग सिग्नल जनरेट होतो. आणि इथून खाली कट करते तर इथे आपल्याला एक सेल सिग्नल जनरेट होतो. या प्रकारे आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. त्यानंतर आहे VWAP. आता VWAP काय, VWAPच्या कधी वरती प्राइस असली तर आपण इथे बाय करू शकतो, VWAPच्या खाली कधी प्राइस येतं आपण इथे सेल करू शकतो. ही झाली तिन्ही इंडिकेटर विषयीची माहिती. पण आता याचं कॉम्बिनेशन कसं करायचं ते आता पाहू आणि आपली नेमकी स्ट्रॅटेजी काय असेल आणि तिला कोणत्या टायमाला आपल्याला तिला एक्झिक्यूट करायचं ते सुद्धा पाहून घेऊ. ही स्ट्रॅटेजी आपल्याला 10:45 ऍक्टिव्ह करायची. आता तुम्हाला असं वाटेल की 10:45 मग सकाळची मोमेंटम चालते, तर मित्रांनो जाऊ द्या. प्रत्येक स्ट्रॅटर्जीचा एक टाइम पिरियड असतो. त्या टाइम पिरियड मध्ये तिची अॅक्युरेसी जास्ती वाढते. आणि कधी तुम्हाला वाटत असेल की आम्हाला मॉर्निंगची मोमेंटम हवी किंवा आम्हाला सेकंड हाफची मोमेंटम हवी, तर आपल्याकडे स्ट्रॅटर्जीवर एक स्वतंत्र प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक टायमाची वेगवेगळी स्ट्रॅटर्जी दिलेली आहे. तुम्ही त्या स्ट्रॅटर्जी अप्लाय करू शकता. पण ह्या स्ट्रॅटर्जीसाठी आपल्याला स्पेसिफिक 10:45 वेट करायचा आहे. का वेट करायचा हे तुम्हाला आता मी स्ट्रॅटर्जी जेव्हा एक्सप्लेन करेल तेव्हा समजणार आहे. तर मित्रांनो आता 10:45 आपल्याला पाहिजे की जसं आता 7 मार्चला आपण ही जी ग्रीन कॅन्डल आहे इथे 10:45 झालेले. आता 10:45 आपल्याला एंट्री करायची का असं नाही. तेव्हा आपल्याला कधी सिग्नल मिळाला तर तेव्हा आपण एंट्री करू शकतो किंवा त्याच्यानंतर आपण स्ट्रॅटर्जी ऍक्टिव्हेट होण्याचा वेट करू शकतो. आता स्ट्रॅटर्जी कशा प्रकारे ऍक्टिव्हेट होईल, नियम लक्षात ठेवायचे. सर्वात पहिला नियम आहे ती इम्पॉर्टंट पिव्हेट पॉइंट जवळ आहे का. एक तर ती पिव्हेट पॉइंटला ब्रेक करायला हवी किंवा ब्रेकडाऊन करायला हवी, बरोबर, हा पहिला नियम. किंवा त्यावर तिने सपोर्ट घ्यायला हवा. हे पिव्हेट पॉइंटचं काम. VWAPला खालच्या साईडला ब्रेक करत असेल तर आपण इथे सेल करू शकतो. VWAPला वरच्या साईडला ब्रेक करत असेल तर इथे आपण बाय करू शकतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे VWAPच्या वर एका खाली आहे. आणि VWAPच्या भरपूर दूर असली, जसं की आपल्याला या ठिकाणी इथे पाहायला मिळतं की VWAP पासून भरपूर दूर आहे, तर त्या टायमाला आपल्याला इथे नव्याने सेल करायचं नाही. त्यानंतर स्टॉकॅस्टिक RSI ला पाहिजे. स्टॉकॅस्टिक RSI ला 3 नंबरवर आपल्याला स्ट्रॉक कन्फर्मेशन साठी पाहिजे की त्याने इथे काय केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता 10:45 कधी मी तुम्हाला इथे एरो आणून दाखवला तर तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता की ब्ल्यू लाईनने रेड लाईनला वरच्या साईडला कट केलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला कॉलची पोझिशन RSI ने दिलेली आहे. त्यानंतर पिव्हेट पॉइंटला तिने सपोर्ट घेतलेला आहे प्रॉपर. VWAP पासून दूर आहे म्हणून आपण नव्याने इथे सेल करायचं नाही. VWAPला तिने ब्रेक केलेलं आहे का नाही, कारण ऑलरेडी ती VWAP पासून दूर आहे, तर इथे आपण बाईंग करू शकतो. तर आता जेव्हा आपली इथे बाईंग होते तर टार्गेट काय राहील मित्रांनो. सर्वात इझी ठेवायचं असेल तर नेक्स्ट पिव्हेट पॉइंट, त्यानंतर VWAP पर्यंत तुम्ही टार्गेट ठेवू शकता किंवा त्यानंतरचा पुढचा पिव्हेट पॉइंट, यानुसार तुम्ही टार्गेट शिफ्ट करू शकता. पण दर टायमाला असे टार्गेट मिळतील का, नाही. तर 1% तुम्ही इथे टार्गेट ठेवायचंय मित्रांनो. 1% झाल्यानंतर तुम्ही स्ट्रिक्टली इथे स्टॉप लॉस ट्रेल करायचा. आता तुम्ही म्हणणार की 1%च का बरं, तर मित्रांनो स्ट्रॅटर्जी आहे, स्ट्रॅटर्जीचे काही नियम आहे, ते नियम आपण फॉलो केले पाहिजे. 1% मिळते तर ते प्रॉफिट सिक्युअर करणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम गोष्ट लक्षात घ्या, प्रॉफिट भरपूर जणांना दिसतात, प्रॉफिट सुद्धा ते आपल्या PNL मध्ये पाहतात, पण ते बुक नाही करत. जास्त ग्रीडी होतं आणि जास्ती लालचमध्ये एक तर प्रॉफिट कमी होतं किंवा लॉसही होतो, स्टॉप लॉस हिट होतो. तर आपलं टार्गेट हे फिक्स ठेवायचं. स्ट्रॅटर्जी म्हणजे काय, एका नियमामध्ये काम करायचंय आपल्याला. त्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स आल्यानंतर तुम्ही तुमच्यानुसार नियम थोडे मॉडिफाय करू शकतात, पण स्टार्टिंगला आपल्याला त्या चौकटीतच काम करायचंय. आणि तुम्ही चौकटीतच काम केलं तरच तुम्हाला स्ट्रॅटर्जी ही ॲक्युरेट फायदा करून देणार आहे. तर सर्व नियम समजलेले. स्टॉकॅस्टिक कडे पाहायचंय आपल्याला. त्यानंतर 10:45 पासून आपल्याला मार्केटमध्ये लक्ष द्यायचंय. पिव्हेट पॉइंटला ब्रेक करतोय का VWAPला ब्रेक करतोय, त्यानुसारच आपली एंट्री होणार आहे का VWAP वर सपोर्ट घेतोय. तर इथे आपल्याला क्लिअर दिसतंय की त्याने सपोर्ट घेतलेला आहे, तर आपला स्टॉप लॉस त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलच्या लोच्या इथे राहणार आहे. पण आता इथूनच याने स्विंग बनवली, त्यामुळे आपल्या त्याच ग्रीन कॅन्डलच्या इथे आपला स्टॉप लॉस
राहणार आहे मित्रांनो. स्टॉप लॉस पण स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 1% पेक्षा जास्ती आपल्याला प्रॉफिट मिळालं. कुठेतरी इथे व्हीवॅप जवळ पण तुम्ही निघालात तरी तुम्हाला इथे खूप मोठं प्रॉफिट पाहायला मिळालंय. हे आपण पाहिलं पहिल्या दिवसाचं. आता जसं जसं आपण पुढे दिवस पाहू तसे अजून तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी अजून क्लिअर आणि अजून सोपी होईल आणि अजून अधिक चांगल्या प्रकारे समजेल. आता पुढच्या दिवशी आलो मित्रांनो आपण आणि इथे हा नेक्स्ट डे लावलेला आहे. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय की 10:45 आपल्याला मार्केटला पाहायचंय. तर इथे ही कॅन्डल ही ग्रीन कॅन्डल आहे डोजी टाईपची, ही 10:45 आता ऑलरेडी व्हीवॅपच्या वरती आहे. त्यामुळे इथे तर आपला बाईंग सिग्नल बनतोय स्ट्रॅटर्जीनुसार. बरोबर. नियम काय म्हणतो, एक तर पीव्हीएट पॉइंटला सपोर्ट घ्यायला हवा किंवा पीव्हीएट पॉइंट किंवा व्हीवॅपला ब्रेक करायला हवा. इथे तो ऑलरेडी वरती आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टीला ब्रेक केला नाही म्हणून इथे पोझिशन बनत नाही. त्यानंतर स्टॉकॅस्टिक RSI कधी तुम्ही पाहिलं 3rd नंबरला तर त्याने ब्ल्यू लाईन रेड लाईनला खालच्या साईडला कट केलेली मित्रांनो. म्हणजे काय, इथे नव्याने तर बाय करायचं नाही कारण स्टॉकॅस्टिक RSI आपल्याला सेलचा सिग्नल देतोय. पण नुसतं स्टॉकॅस्टिक RSI वर लगेच सेल करायचं का नाही. तिन्ही इंडिकेटरच नेहमी कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला पाहायचंय. तर तुम्ही पाहू शकता इथे आपण आहे ना बाईंग मध्ये तर बसणार नाही कारण आपल्याला स्टॉकॅस्टिक RSI इथे सेल सांगतोय आणि आपला कोणताही पीव्हीएट पॉइंट किंवा व्हीवॅप इथे ब्रेक झालेला नाहीये. तर आपल्याला वेट करायचं आणि तुम्ही पाहू शकतात की पुढच्या टायमाला त्याने पुढच्या 2-3 कॅन्डल मध्ये त्याने व्हीवॅपला खालच्या साईडला ब्रेक केलेलं आहे. स्टॉकॅस्टिक RSI ने तर ऑलरेडी आपल्याला सेल सिग्नल दिला होता पण आपल्याला सेल सिग्नल मिळाला म्हणून आपण वरती बाईंग केलेली नाहीये. आता जेव्हा त्याने इथे खाली ब्रेक केलं स्टॉकॅस्टिक RSI ने सुद्धा आपल्याला सेल सिग्नल दिलाय. व्हीवॅप सुद्धा वरच्या साईडने खालच्या साईडला ब्रेक झालाय म्हणजे व्हीवॅपने सुद्धा आपल्याला इथे सेल सिग्नल दिलेला आहे. तर आपण इथे सेलची पोझिशन ह्या रेड कॅन्डलला इथे बनवू शकतो आणि आपलं टार्गेट काय राहणार आहे, नेक्स्ट पीव्हीएट पॉइंट किंवा 1%. जेही तुम्हाला लवकर मिळेल त्यानुसार तुम्ही तिथे आपला स्टॉप लॉस किंवा प्रॉफिट बुक करायचंय. तुम्हाला वाटतंय मार्केट ट्रेंडिंग आणि मोठी मोमेंटम इथे देऊ शकतं तर तुम्ही स्टॉप लॉस नक्की ट्रेल करायचा. तर आपलं इथे टार्गेट सुद्धा पाहायला मिळतं की नेक्स्ट सपोर्ट जो होता तो इथे टेस्ट झालेला आहे मित्रांनो. स्टॉप लॉस काय होणार आहे, प्रिव्हियस कॅन्डलचा हाय म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डल आहे हिचा हाय आणि स्टॉप लॉस तुम्ही पाहू शकता हिट झालेला नाहीये. जेव्हाही एक पीव्हीएट पॉइंट ब्रेक होईल तेव्हा तुम्ही तुमचा स्टॉप लॉस या ठिकाणी शिफ्ट करू शकता. भरपूर जणांना अशी कंप्लेंट असते की पीव्हीएट पॉइंट काम करत नाही. करतात मित्रांनो काम, काही पर्टिक्युलर दिवस असतात त्यामध्ये ते काम करणार नाही पण त्याची अॅक्युरेसी वाढवण्यासाठीच आपण हे कॉम्बिनेशन केलेलं आहे. हे कॉम्बिनेशन करण्यामागचं लॉजिकच हे की आपली अॅक्युरेसी यामधनं वाढणार आहे म्हणून तिन्ही इंडिकेटरच कन्फर्मेशन घ्यायचंय. कोणते एका इंडिकेटरने कन्फर्मेशन दिल्यावर एंट्री करायची नाही. भरपूर जण घाई गर्दी करता होतं. ऍक्च्युली ट्रेडिंग सेशन मध्ये ना असं होऊन जातं की एखाद्याने सिग्नल दिलं तर आपण घाई गर्दीमध्ये पोझिशन बनवतो पण हीच तर सवय आपल्याला बंद करायची आहे कारण अशाच काही चुकांनी आपले लॉस होतात. तर ह्याच सवयी आपल्याला बंद करायच्या. पेशन्स ठेवायचंय. 1-2 पॉईंट मागे पुढे झाले तर आपला काही मोठा लॉस नाही होणार आहे मित्रांनो पण चुकीची एंट्री घेतली तर नक्की यामध्ये आपल्याला लॉस पाहायला मिळेल. म्हणून गोष्टींकडे नियमांकडे लक्ष ठेवायचंय. आणि असंच युनिक प्रकारचं नॉलेज कधी हवं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, लाईक पण करा मित्रांनो. आणि आपल्याशी जुडायचं असेल तुम्हाला पर्सनल लेवलला निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल हव्या असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे पण तुम्ही कधी जॉईन झाला तर डेली आपण निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टीच्या लेवल प्रोव्हाइड करत असतो. प्राइस ऍक्शन सांगत असतो. लाईव्ह अलर्ट्स मार्केट जेव्हा चालू असतं तेव्हाही प्रोव्हाइड करत असतो. चला आता पुढचा दिवस पाहूयात. आता आली 5 तारीख. परत सर्वात प्रथम आपल्याला काय पाहायचंय 10:45. इथे ही 10:45ची कॅन्डल आहे. इथे स्टॉकॅस्टिक RSI ने ऑलरेडी आपल्याला बाईंग सिग्नल दिलाय पण मी तुम्हाला काय बोललो एकाच याच्यावर आपल्याला बाईंग करायची का, बिलकुल नाही. आता इथे मेन पीव्हीएट पॉइंट पुढच्या कॅन्डलने ब्रेक केला आणि त्याचबरोबर त्याने व्हीवॅपला सुद्धा ब्रेक केलेलं आहे. म्हणजे इथे तिन्ही इंडिकेटरने आपल्याला एक बाईंगचं कन्फर्मेशन दिलेलं आहे. सर्वात प्रथम तर आपल्याला स्टॉकॅस्टिकने दिलंय, त्यानंतर पीव्हीएट पॉइंट ब्रेक झाला, त्याचबरोबर व्हीवॅप सुद्धा ब्रेक झाला. स्टॉप लॉस कुठे असेल, प्रिव्हियस कॅन्डलचा लो म्हणजे त्याच्या खालची जी ग्रीन कॅन्डल आहे तिथे आपला स्टॉप लॉस आहे. पहिलं टार्गेट आपलं नेक्स्ट पीव्हीएट पॉइंट, त्यानंतर मार्केट कधी मोमेंटम करता येतं दुसरा पीव्हीएट पॉइंट नाही तर 1%. याप्रमाणे स्ट्रॅटर्जी करायची. 3 दिवस पाहिले मित्रांनो. 3 दिवसाला तुम्ही पाहू शकता की आपली स्ट्रॅटर्जी ऍक्च्युली वर्क करते आहे. मार्केट थोडं वरतीही गेलं पण आपल्या नियमाने आपल्याला चालायचंय आणि इथून आपण एक्झिट व्हायचंय. आता पुढचा दिवस मित्रांनो
मी तुम्हाला एकच स्टॉक दाखवतोय मित्रांनो, मी तुम्हाला असं नाही की मी वेगवेगळे स्टॉकमध्ये एकच दिवस दाखवतोय, आपण तो स्टॉक मागे पाहतोय. आता इथे तुम्ही पाहू शकता 4 तारीख आहे आणि 4 तारखेला आपल्याला कुठे एंट्री करायची आहे, बरोबर 10:45 ही इथे मामूली लहानशी एक ग्रीन कॅन्डल बनलेली दिसते, एकदम मायनर आहे मित्रांनो. कधी आपण थोडं मोठं केलं तर तुम्हाला दिसेल. आता स्टॉकॅस्टिक RSIने या ठिकाणी ऑलरेडी बाईंगचा सिग्नल दिलेला होता, पण मी तुम्हाला बोललोय एकावरच आपल्याला एंट्री करायची का नाही. त्यानंतर पुढच्या कॅन्डलने व्हीवॅप पण ब्रेक केला आणि पिव्हिएट पॉईंट पण ब्रेक केला. आता दोन्ही एकसाथ ब्रेक केल्यानंतर इथे आपल्याला सेलचा सिग्नल मिळाला. सेलला कधी आपण बसलो, जी लहान ग्रीन कॅन्डल आहे मित्रांनो तिचा हायचा कधी स्टॉप लॉस लावला तर तुम्ही पाहू शकता एक मोमेंटम मिळालेली आहे आणि मार्केट नंतर टोटली साईडवेज झालेलं दिसतंय. मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं, एक तर आपला स्टॉप लॉस बुक करायचा आणि भरपूर टायमाला मार्केट आहे ना तुम्हाला मामूली प्रॉफिटमध्येच साईडवेज होऊन जाईल. तर अशा टायमाला 45 मिनिटं वेट करायचं मित्रांनो. 45 मिनिटामध्ये तुम्हाला कधी मोठी मोमेंटम इथे मिळत नाही आपल्या साईडने. जीही पोझिशन असेल तिला कट करायचे, कारण 45 मिनिटं कधी मार्केटने मोमेंटम दिली नाही तर एक प्रकारचं ते मार्केट साईडवेज झालेलं आहे. आणि अशा टायमाला कोणतीही पोझिशन होल्ड करायची नाही. का? बिकॉज मित्रांनो जितका जास्त टाइम तुम्ही पोझिशन होल्ड करताना इंट्राडेमध्ये तर तितकं आपलं पॅनिक सिनेरिओ वाढत असतो, आपली सायकोलॉजी डिस्टर्ब होत असते. नियम काय मित्रांनो, तर 45 मिनिटं वाट पहा. 45 मिनिटाने प्रॉफिट और लॉसमध्ये जी पण असेल, कारण तुमचा स्टॉप लॉस हिट होत नाही, तुमचं टार्गेट हिट होत नाहीये, मार्केटमध्येच कुठेतरी टाइमपास करताय. तर एक तर तुम्ही जी पोझिशन आहे PNL आहे तिच्यामध्ये तुम्ही तिथून एक्झिट होणं हे फार गरजेचं आहे मित्रांनो. तर हा सुद्धा एक नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर इथे कुठे आपण ब्रेक इव्हन म्हणजे नो प्रॉफिट नो लॉसवर निघालेलो आहे. म्हणजे 4 दिवसांपैकी 3 दिवस आपल्याला इथे पॉझिटिव्ह सिनेरिओ पाहायला मिळाला, एक दिवस आपण ब्रेक इव्हनवर निघालेलो आहोत. आता आपण मागच्या दिवसाला पाहू मित्रांनो, की जो आहे 2 मार्च. आता 2 मार्चचा दिवस आपण कॅल्क्युलेट करू नाही शकत का, बरोबर त्या दिवशी 2 सेशनमध्ये ट्रेडिंग सेशन होतं, शनिवार होता, तर त्या दिवशी तर काही खास मोमेंटमच नव्हती. तो दिवस आपण एक्झिटच ओपन राहिला. त्या दिवशी व्हॅल्यूम पण खूप कमी होता आणि आपली स्ट्रॅटर्जी 10:45 ऍक्टिव्ह होते आणि मार्केटचं पहिलं सेशन 11 वाजता क्लोज झालेलं होतं. तर तो दिवस आपल्या काही कामाचा नाही, म्हणून आपण आता त्याच्या मागचा दिवस पाहणार आहोत. तर मित्रांनो आता हा आपला 1 मार्च कधी तुम्ही पाहिला मित्रांनो, तर आपल्याला 10:45. आता 10:45 खाली पाहू शकतात की आपल्याला टाइम इथे पाहायला मिळतोय. आता 10:45 इथे ही कॅन्डल बनलेली आहे. स्टॉकॅस्टिक RSIने आपल्याला ऑलरेडी बाईंग सिग्नल दिलेला आहे, ऑलरेडी पिव्हिएट पॉईंटवर सपोर्ट घेतलेला आहे आणि व्हीवॅपच्या वर इथे आपल्याला मार्केट दिसतंय. तर इथे आपल्याला ऑलरेडी एक बाईंग सिग्नल इथे मिळालेला आहे. तर तुम्ही इथेही एंट्री करू शकतात, व्हीवॅपचा स्टॉप लॉस लावू शकता किंवा नेक्स्ट खालचा पिव्हिएट पॉईंटचा स्टॉप लॉस लावू शकता. जेव्हा पिव्हिएट पॉईंटच्या जवळ आहे ना मित्रांनो, तेव्हा पिव्हिएट पॉईंटचा स्टॉप लॉस लावायचा. एकदम कट टू कट असेल तर थोडंसं कॉमन सेन्स वापरायचं मित्रांनो आणि लॉजिकली स्टॉप लॉस लावायचा. तर पहिलं टार्गेट आपल्याला इथे पाहायला मिळालं. आता जे नाही इथे मिस झालंय, परत मार्केट पिव्हिएट पॉईंट ब्रेक झाला तर तुम्ही इथेही बाईंग करू शकतात की ऑलरेडी इथे व्हीवॅपच्या वरती मार्केट आहे. मी स्टार्टिंगलाही सांगितलं, फक्त व्हीवॅप पासून दूर असलं, जसं आपण पहिल्या दिवसाला पाहिलं, लांब असलं तर आपल्याला करायचं नाही. इथे पाहू शकता तुम्ही व्हीवॅपच्या एकदम जवळच आहे, म्हणजे नुकती मोमेंटम चालू झालेली. आता यामागचं लॉजिक काय मित्रांनो, कारण मोमेंटमला सुरुवातच झाली आहे. मोमेंटमला कधी सुरुवातच झाली आणि त्या टायमाला तुम्ही कधी एंट्री बनवली तर रिस्क टू रिवॉर्ड खूप छान मिळतो. आणि ऑलरेडी कधी एक मोठी मोमेंटम होऊन गेली तर व्हीवॅपला भेटायला मार्केट येतं. हे आपण व्हीवॅपच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल पाहिलेलं आहे मित्रांनो. तो व्हिडिओ कधी तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या, त्याने तुमची खूप कन्फ्युजन इथे दूर होती. आता आपण थोडं फटाफट पाहू, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन गेलेला आहे ऑलरेडी. तुमचं काही कन्फ्युजन असेल तर कमेंट किंवा टेलिग्रामला तुम्ही विचारू शकता. आता आपण नेक्स्ट दिवस पाहू मित्रांनो, तो आहे इथे व्हीवॅपला त्याने ब्रेक केलेलं आहे आणि पुढच्या कॅन्डलने पिव्हिएट पॉईंटलाही ब्रेक केलंय. खाली RSI पण आपल्याला बाईंग सिग्नल देतो आणि इथून एक मोमेंटम मिळाली. आता मोमेंटम काही जास्ती खास मिळाली नाही, पण आपला इथे स्टॉप लॉस सुद्धा हिट झाला नाही. तुम्ही प्रिव्हियस कॅन्डलला कधी स्टॉप लॉस पाहिला असेल. मार्केट साईडवेज झाला आणि मी तुम्हाला इथे बोललोय साईडवेज झाल्यावर काय करायचंय, तर ब्रेक इव्हनला आपल्याला निघायचं आहे. 45 मिनिटं वाट पाहू. आता हा लास्ट डे आपण पाहून घेऊ मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बॅक टेस्ट करा. मी तुम्हाला अजून मागे घेऊन जाऊ शकतो, पण तुम्हाला रिझन सांगितलंय, व्हिडिओ खूप इथे मोठा बनतो. 10:45 पाहिजे की 10:45 कुठे झालेले मित्रांनो, ह्या ग्रीन कॅन्डलला 10:45 झाले. पण आता
ऑलरेडी व्हीवॅपच्या खाली थोडंसं डिस्टन्स मेंटेन केलेलं आहे ना, पिव्हेट पॉईंट ब्रेक केलेला आहे. तर आता इथे पोझिशन कसं काय बनवायची, तर वेट करायचा आहे. एक तर व्हीवॅपला तो ब्रेक करतोय का, नाही तर पिव्हेट पॉईंटला ब्रेक करतोय का. त्यामुळे आपल्याला आता इथे वेट करायचा आहे. इथे त्याने सपोर्ट घेतला मित्रांनो, वर गेला, वरतून परत खाली ब्रेक केल्यानंतर आपल्याला इथे हा सेल सिग्नल मिळाला आहे. स्टॉकॅस्टिक RSI ने ऑलरेडी पहिले दिलेला होता, पण आपल्याला पिव्हेट पॉईंट किंवा व्हीवॅप ब्रेक होण्यानंतरच एंट्री करायची आहे. तर आपण इथे कुठेतरी एंट्री करणार आहे ह्या रेड कॅन्डलला. आणि कधी, आता तुम्ही टार्गेट पाहना तर तुम्हाला इथे टार्गेट मोठं पाहायला मिळत आहे. आता तुम्ही म्हणशाल खाली तर पिव्हेट पॉईंटनी तर आपण टार्गेट कसं काय ठेवायचं. मित्रांनो 1% सांगितलेलं आहे मी. 1%च्या जवळपास आलं की तुम्ही इथे टार्गेट बुक करू शकतात, कारण पिव्हेट पॉईंट खालच्या साईडला 3 पॉईंट असतात, वरच्या साईडला 3 पॉईंट असतात. तर यानंतर आपण 1% नुसार टार्गेट इथे बुक करू शकतो. तर मित्रांनो या प्रकारे ही स्ट्रॅटर्जी वर्क करते. स्ट्रॅटर्जी कधी तुम्हाला आवडली असेल आणि त्याबद्दल काहीही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. नियमांवर लक्ष ठेवा, बॅक टेस्ट करा मित्रांनो. त्याची ॲक्युरेसी तुम्हाला योग्य वाटली तेव्हाच तुम्ही तिला मार्केटमध्ये फॉरवर्ड टेस्ट करा. फॉरवर्ड टेस्ट म्हणजे कोणती पोझिशन न बनवताना फक्त लावून ठेवायचं, वेट अँड वॉच करायचा, पेपर ट्रेड करायचा आणि मग त्यावर तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाल्यानंतरच तुम्ही इथे तुमचे पैसे त्यामध्ये इन्व्हॉल्व करायचे आहे. हे सांगायच्या मागे लॉजिक काय मित्रांनो, स्ट्रॅटर्जी मी स्वतः वर्क केलेल्या असतात, मी स्वतः बॅक टेस्ट केलेल्या असतात, तेव्हाच मी तुमच्याशी शेअर करतो. अशी कोणतीही रँडमली स्ट्रॅटर्जी मी तुमच्याबरोबर शेअर करत नाही. पण बिगनर ट्रेडर काय करतात, स्ट्रॅटर्जी दिसली एकदम इम्प्रेस होऊन जातात आणि लगेच मोठ्या क्वांटिटीमध्ये ट्रेड घ्यायला सुरुवात करतात. तर ते करायला नको, म्हणून मी हे नेहमी सांगत असतो. आपल्या प्रत्येक स्ट्रॅटर्जीच्या व्हिडिओमध्ये सांगतो की टेस्ट करा. कॉन्फिडन्स बिल्डअप झाला तर तुम्ही त्यामधनं चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकता. नेमकं तुम्ही त्या दिवशी कधी ट्रेड केला, मार्केट साईडवेज राहिला आणि स्टॉप लॉस हिट झाला आणि तुम्ही मोठं कॅपिटल कधी यूज केलं असेल तर तुमचा लॉसही होईल. त्यामुळे पहिले तिला टेस्ट करा आणि लहान लहान क्वांटिटीने तुम्ही ही स्ट्रॅटेजीला अप्लाय करायला सुरुवात करा. अशाच प्रकारचं युनिक कंटेंट कधी तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि अशाच प्रकारचं एज्युकेशन नॉलेज आपल्या चॅनलवर आपण नेहमी प्रोव्हाइड करत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.